हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आज आपण महाराष्ट्रीयन साडी ट्रिप म्हणजे सहावारी साडीची नऊवारी साडी कशी नेसायची ते बघणार आहोत. शिवजयंती स्पेशल हा व्हिडिओ आहे, पण हा व्हिडिओ तुम्ही मराठमोळा लुक केलेला आहे. तुम्ही कुठेही कॅरी करू शकता महाराष्ट्रीयन फंक्शनमध्ये. तर लेफ्ट साईडला 1.5 हात इतकी साडी सोडलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. एक थोडीशी साडी सोडल्यानंतर आपल्याला मध्ये बेली बटनला 2 गाठ मारायचे आहे. तुम्ही पहिल्यांदा ही साडी नेसण्याच्या अगोदर पहिल्यांदा वॉशरूमला जाऊन या, नंतर ही साडी नेसा. 2 गाठ मारल्यानंतर जे एजेस असतात त्या एजेसला तुम्ही पिन लावू शकता. गाठ तर काही निघणार नाही, पण सेफर साईड तुम्ही पिन लावू शकता गाठ नंतर. त्याच्यानंतर लेफ्ट पायाला ही साडी गुंडाळलेली आहे आणि खालचा जो काठ आहे तो आपल्याला मागच्या दिशेने शो होईल अशा पद्धतीने आपल्याला प्लीट्स करायचे आहेत आणि वरचा काठ आत जाणार आहे. छान असे एकावर एक छोटे छोटे प्लीट्स करा आणि मागच्या साईडला टक करायचे आहे. टक करताना एक काळजी घ्या, लेफ्ट लेगच्या पायाखाली साडी येणार नाही, त्याप्रमाणे तुम्ही त्या हाईटने टक करा. टक करताना प्लेन टक करा, आतमध्ये व्यवस्थित सगळ्या प्लीट्स प्लेन टक करा, नाहीतर मागे बल्की लुक येऊ शकतो. आणि प्लीट्स तुम्ही प्रेस अशा करू शकता, हँड प्रेस. बॅक साईडला तुम्ही हँड प्रेसने प्लीट व्यवस्थित बसू शकता. पण साडीचं सूत चांगलं असेल तर कुठेच साडी फुगत नाही. साडी निवडताना साडीचा कलर वेगळा आणि काठाचा कलर वेगळा अशी निवडा. आता मी उजव्या पायाला साडी रोल केलेली आहे आणि जो हातात आहे तो आहे पदर. तर पदर आपल्याला करायचा आहे. पदर करण्याची सोपी टेक्निक मी ते सांगणार आहे. तर मी मैत्रिणीला सांगत होते, साडी अशी ठसठशीत काठाची निवडा, काठाचा कलर वेगळा, साडीचा कलर वेगळा, अशी साडी निवडा. खूप छान शोभून दिसते. आपल्या महाराष्ट्रामध्ये पैठणी जास्त असते. पैठणी, कांजीवरम, कुठलीही काठापदराची साडी तुम्ही नेसू शकता. तर ही माझी प्लीट करण्याची म्हणजे पदर करण्याची सोपी पद्धत आहे. या प्रकारे तुम्ही पदर करू शकता. कुठल्याही हेवी साडीचा पदर अगदी 2 मिनिटाच्या आत करू शकता. त्याच्यानंतर थोडासा प्रेस करायचा आपल्याला आणि शोल्डरवर पॅक करायचं आहे. पदर खांद्यावर घेताना एक लक्षात ठेवायचं की साडी उजव्या पायाखाली नको यायला, त्याप्रमाणे पदर पॅक करायचा आहे. आता पहिली प्लीट्स घेऊन मागच्या साईडला सेफ्टी पिननी पॅक करायचं आहे. पहिली प्लीट घ्यायची आहे आणि मागच्या निऱ्या आणि ती प्लीट घेऊन सेफ्टी पिन तिथे लावायची आहे. सेफ्टी पिन पॅक झाल्यानंतर आपला हा साडीचा लुक, मराठमोळा लुक तयार झालेला आहे. खूप इझी आहे साडी घालायला, साडी नेसायला. आणि पदर माझा मोठा आलेला आहे, पण माझ्यासाठी तर ओके, म्हणजे एवढा पदर मला ओके. पण तुम्हाला जर खूप मोठा वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे पिन लावू शकता शोल्डरला. मागच्या साईडनी असा सुंदर पदर दिसेल. माझी तब्येत नॉर्मल असल्यामुळे पदर मोठा आलेला आहे. ज्यांची तुम्ही छान तब्येतवान गुटगुटीत असेल तर पदर नॉर्मल येईल, तो गुडघ्यापर्यंत. खाली जर तुम्हाला वाटत असेल पायाखाली टाचेखाली जर साडी येते तर तिथे आपल्या लेगिन्सला साडी काठ घेऊन तिथे पिन लावू शकता. आता आपण ज्वेलरी पाहूयात आणि त्याच्यानंतर मेकअप पाहूयात. आता ज्वेलरीमध्ये मी एक सेट तुमच्यासमोर निवडते. पहिल्यांदा ठुशी गळ्यालगतच असावी. एकदम मी गळ्याला पॅक अशी लावलेली आहे ठुशी. ठुशीचे भरपूर प्रकार आहेत. त्याच्यानंतर मी दुसरा हार घेतलेला आहे, हत्तीचा हार आहे, सुंदर आहे. गळा भरून मी ते सगळी ज्वेलरी घालणार आहे, एक एक करून प्रत्येक हाईटची. त्याच नेकपीसचे हे इयरिंग्स आहेत. दोन्ही इयरिंग्स झुमक्या काइंडमध्ये इयरिंग्स वेअर करा. त्याच्यानंतर मोतीचा दागिना. मोतीशिवाय हा लुक कंप्लीट होऊ शकत नाही. सोन्यापेक्षा मोतीवर माझं जास्त प्रेम आहे, त्याप्रमाणे हा मोतीचा दागिना. मोती हाईड करा, म्हणजे जे ज्वेलरी मोठी आहे ती छोट्या ज्वेलरीच्या खाली हाईड करा. त्याच्यानंतर ही बोरमाळ, हा ट्रेडिशनल दागिना आहे आणि आपण मराठमोळा लुक करतोय म्हटल्यावर मराठमोळे ट्रेडिशनल दागिने असायलाच हवे. त्याच्यानंतर हे मोठं मंगळसूत्र. आता माझा भरला गळा, म्हणजे मस्त असे भरपूर दागिने मी इथे वेअर केलेले आहेत. आता आपण मेकअपकडे वळूयात. आता मेकअपसाठी मी मॉइश्चरायझर लावलेला आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन लोशन घेतलेलं आहे. सनस्क्रीन लोशन मस्ट आहे जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर. माझं बायोटिकचं सनस्क्रीन लोशन आहे. हे इनसाइडचं कन्सिलर आहे. कन्सिलर तुम्हाला कन्सील करण्यासाठी असतं, म्हणजे जिथे जिथे आपल्या डार्क सर्कल असतील, लिप लाईनला जिथे जिथे ब्लॅकिश थोडंसं असेल तिथे तुम्हाला कन्सिलरनी कवर करायचं आहे. डोळ्यांच्या वरती पण मी कन्सिलर लावलेलं आहे, खाली पण लावलेलं आहे. इनसाइडचं कन्सिलर आहे, आयवोरी शेड आहे. इथे माझं फेवरेट फाउंडेशन घेतलेलं आहे, मेबीलिनचं फिट मी 115 हा माझा शेड आहे. आणि फाउंडेशन पहिल्यांदा थोडंच घ्या. जास्त घेतलं तर परत तुम्हाला टाकता येत नाही, त्याच्यापेक्षा बेटर आहे थोडं घ्या. जे लिक्विड प्रोडक्ट आहे किंवा ट्यूबमधले प्रोडक्ट असतात ते कधी पण थोडे घ्यायचे असतात. आता मी हातानेच फाउंडेशन लावलेलं आहे आणि स्प्रेड छान केलेला आहे. स्वच्छ हाताने स्प्रेड करू शकता किंवा स्पंजही घेऊ शकता. आता मेबीलिनचा कॉम्पॅक्ट पावडर मी घेतलेला आहे, माझं फेवरेट आहे, म्हणजे रोजच्या यूजमध्ये माझा कॉम्पॅक्ट असतोच. त्याच्यानंतर मी आयशॅडो छोटूसं पॅलेट घेतलेलं आहे. त्याचे हे 2 शेड आपण घेणार आहोत आणि आयशॅडो तयार करणार आहोत. या आयशॅडो एक ट्रेडिशनल लुक देतात आपल्याला.
जे 2 कलर मी निवडलेत ते ट्रेडिशनल लुक देतात आपल्याला. दोन्ही कलर मर्ज करून आपल्याला आय शॅडो क्रिएट करायचे आहे. आता दोन्ही आय शॅडो आपण त्याच कलरनी करूयात. आणि आय शॅडो लावायचा ॲप्लिकेटरचा ब्रश पण हवा आहे. ॲप्लिकेटर पण चालतं आणि हा ब्रश पण आहे. ब्रशनी छान ब्लेंड करता येतं. आता आय शॅडो झाल्यानंतर माझ्या साडीमध्ये थोडासा ब्लू कलर होता म्हणून मी ब्ल्यू कलरचा शिमरी शेड घेतलेला आहे या पॅलेटमधला. हे छोटूसं पॅलेट मला 350ला नायकावर मिळालेलं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यानंतर मी ते छोटूसं बोटानेच घेतलेलं आहे शिमर शेड आणि मी आयबॉलला ते देत आहे. बघा तुम्ही, खूप सुंदर लुक झालेला आहे आईचा आणि साडीला हे मॅच होतोय. दोन्ही आईचा लुक मी सिम्पल बट एलिगंट असा केलेला आहे. जास्तही बटबटीत नाही आहे. माझं फेवरेट आयलायनर म्हणजे लॅक्मे, डॅझलर आणि ब्लू हेवन. मला ब्रश आयलायनर जास्त आवडतं इन्स्टेड ऑफ स्केच पेन. म्हणजे इझिली लावता येतं. आयलायनर लावण्याची पद्धत म्हणजे पहिल्यांदा अर्ध्यातून मागेपर्यंत या, त्याच्यानंतर मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत या. आयलायनर तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला आयलायनर जमणार नाही. डोळे उघडे ठेवून दोन्ही डोळ्यांना लावायचं आहे लायनर. आता माझं इथं थिन लायनर लावून झालं आहे. मला थिनच आवडतं. आता हे माझा फेवरेट प्रोडक्ट आलेला आहे हायपर कर्लचा मस्करा. वाव, मस्कराशिवाय तर लुक कम्प्लीट होतच नाही. डेली यूजमध्ये मी कॉम्पॅक्ट मस्करा काजळ वापरते. काजळ तुमचं कोणते फेवरेट घ्या. शुगरचं चांगलं आहे, मॅक्सचं चांगलं आहे, रेनेचं चांगलं आहे. आता आपल्या डोळ्याचं लुक छानपैकी कवर झालेलं आहे. आत्ता माझं अगेन फेवरेट स्टेप म्हणजे ब्लश. ब्लश पण मी रोजच्या लाईफमध्ये वापरते. माझा हा शेड आहे, रोजचा पण हाच आहे ॲक्च्युली. जेव्हा ट्रेडिशनल असेल तेव्हा मी हाच वापरते. आणि मी थोडंसं ब्लशर केलेलं आहे. जास्त असं एकदम टोमॅटोसारखे गाल दिसतील असे नाही आहेत. थोडंसं ब्लशर यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर लिप पेन्सिलनी लिप लाईन डिफाईन केलेली आहे. ही स्टेप ऑप्शनल आहे. तुम्हाला करायची असेल तर करू शकता, नसेल करायची डायरेक्ट तुम्ही लिपस्टिक अप्लाय करू शकता. हा आपण लिपस्टिक लावण्याच्या आधी लिप बाम मात्र लावून घ्या थोडासा. त्याच्यानंतर लिपस्टिक तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. ही मॅकची रुबी वू आहे हा शेड रेडमध्ये. त्याच्यानंतर हेअरकडे आलो तर आपण मी सेंटर पार्टिंग करून घेतले. ट्रेडिशनलला सेंटर पार्टिंग अगदी खोलून दिसतं आणि सिम्पल हेअरस्टाईल मी इथे दाखवणार आहे जे कुणी करू शकता. पहिल्यांदा मी ट्विस्ट केलेला आहे, म्हणजे फ्रंटला मी ट्विस्ट केलेला आहे दोन्ही साईडनी. पाहू शकता तुम्ही, म्हणजे कर्ली हेअर्सला पण ही हेअरस्टाईल छान दिसणार आहे. थोडं ट्विस्ट करायचं आणि थोडासा फुगा करायचा समोरून. पफ करू शकता. दोन्ही साईडनी मी तशीच हेअरस्टाईल केलेली आहे. आता मी मागे बन पण दाखवणार आहे आणि खोप्याची हेअरस्टाईल पण दाखवणार आहे. सुरुवातीला बन बघा, एक मेसी किंवा रोज जसे आपण केस बांधून ठेवतो तसे आपल्याला बांधायचे आहेत. रबरनी पॅक करायचे आहेत आपले केस. जेवढी लेंथ असेल, कर्ली असतील, स्ट्रेट असतील, कसेही असतील, तुम्ही जस्ट एक रफली बांधून घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे केसांचा हेअर स्विच किंवा रबर असं जे ऑलरेडी मिळतं बाजारामध्ये ते लावू शकता. हा झाला आपला बन. आता या बनला आपण गुलाब लावून छान डेकोरेट केले. तुम्ही गजराही लावू शकता, पण मला तुम्हाला इथे दाखवायचं तो म्हणजे खोपा. खोप्यासाठी मी पहिल्यांदा ना रबर लावून घेतलेला आहे केसांना आणि त्याच्यानंतर वेणी केलेली आहे. मी मागच्या वेळी रबर नव्हतं लावलं, डायरेक्ट वेणी घेतलेली, पण ती निसटते. सुरुवातीला रबर लावा, नंतर वेणी घाला आणि वेणी आपल्याला लूज करायची आहे. म्हणजे आपले किती पातळ केस असेल तर लूज केल्यावरती थोडी दाट दिसते. अशी लूज करायची आहे आणि छान अशी सुंदर अशी वेणी करायची आहे. तुमचं स्टेप कट असेल, थोडा ॲडव्हान्स कट असतील तर वेणीतून केस येतील. त्यापेक्षा तुम्ही रबर किंवा साधा बन करू शकता. आता इथे खोपा आपण करत आहोत. वेणी आपल्याला उलटी करायची आहे आणि आपल्याला सेफ्टी पिन लावून, बॉबी पिन लावून, ज्या ब्लॅक कलरच्या आहेत किंवा यू पिन आहेत त्या टक करून आपल्याला ही वेणी सिक्युअर करायची आहे हेडला. त्याच्यानंतर आपण डेकोरेशनसाठी एक फूल लावलेलं आहे. 2 फुलं पण छान दिसतात. माझ्याकडे एकच होतं सध्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रकोर टिकली. याशिवाय हा लुक कम्प्लीट होऊ शकत नाही. चंद्रकोर टिकली मी इथे लावलेली आहे. तुम्ही प्लेन लावू शकता किंवा डायमंडची. आणि नथ, सर्वात महत्त्वाची नथ, प्रेसची नथ इथे मी घातलेली आहे. त्यामुळे पूर्ण कम्प्लीट लुक असं वाटतं. जो मराठमोळा असतो नऊवारी लुक आहे तो कम्प्लीट वाटतोय. आणि मी इथे काय म्हणतात त्याला वेल, या वेल म्हणू शकतो. हे वेल पण मी कानाला लावलेले आहेत. आणि हे वेल ना खूप जण पुढून लावतं, तर पुढून नाही लावायचे. स्क्रू काढायचा, मागे वेल टाकायचं आणि त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आणि मागच्या मागे वेल लावायचा. यस, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. खूप मोठे वेल असतात तेही घालू शकता. इथे मी छोटेसे नाजूक घातलेत आणि हिरव्या बांगड्या. हिरव्या बांगड्यांशिवाय पण महाराष्ट्रीयन लुक कम्प्लीट होऊ शकत नाही. आपण मॅचिंगच्याही घालू शकतात, पण हिरव्या बांगड्यांमध्ये जे सुंदरता आहे ती वेगळीच आहे. आणि मग आपला हा फायनल लुक तुम्ही पाहू शकता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण वेस्ट बेल्ट इथे घालणार आहोत. कमरपट्टा घातला की पुढचा पदर हा सिक्युअर होतो आणि कमरपट्ट्याने पण एक छान लुक येतो आणि ट्रेडिशनल मराठमोळा लुक आपला तयार आहे. पण याच लुकला 4 चांद लावायला मी इथे शेला घेतलेला आहे. शेला मी राईट शोल्डरवर घेतलेला आहे. पदर आपल्या लेफ्टवर असतो, त्याच्या अपोजिट शोल्डरवर मी शेला घेतलेला आहे आणि डाव्या हातावरच मी तो शेला टाकलेला आहे.
आणि मस्त असं रॉयल महाराष्ट्रीयन लुक आपला तयार आहे. पूर्ण ज्वेलरी, पूर्ण मेकअप आणि शेला म्हणजे तुम्ही एखादी ओढणी घेऊ शकता रंगसंगती मॅच करून आणि खाली पायात तुम्ही कोल्हापुरी घालू शकता किंवा ज्युती, छान डिझायनर ज्युती पण वेअर करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा.